कांड होऊन जवळ-जवळ 1-2 दिवस झाले होते. मंदारची रिंग हरवली होती किंवा चोरीला गेली होती म्हणून त्याला रुक-रुक लागलीच होती. आता करायचं काय? आता जर त्याच्या गर्लफ्रेंडला कळालं तर ब्रेकअप कन्फर्म. म्हणून मंदार या गोष्टीपासून कसाबसा लांब पळत होता. पण आज होता शनिवार. वीकेंड असल्यामुळे मित्र बाहेर होते आणि गर्लफ्रेंड शहरात नव्हती. म्हणून मंदारने विचार केला की फ्रस्ट्रेशन काढायचं, पण लिमिटमध्ये. ऑफिस सुटल्यावर मंदार गपचूप इकडे-तिकडे न जाता आपल्याला लिमिटमध्ये प्यायचे हा विचार करत सुषमा बारमध्ये शिरला. आता नावाप्रमाणे सुषमा हा झगामगा आणि मला बघा असा बार होता. मंदार दारू प्यायला लागला. 3-4 पेग प्यायल्यानंतर पद्धतशीर थांबला. अजूनही घड्याळ 10च वाजले होते. इतक्या लवकर जाऊन आपल्याला कुठे मेडल मिळणार आहे असा विचार करत मंदारने अजून 5 ते 6 पेग पिले. तोपर्यंत मंदारच्या डोक्यातला किंगफिशर पक्षी नुसता गोल गोल फेऱ्या मारत होता. आता त्या बारच्या छोटूने मंदारला एक सिगरेट ऑफर केली. मग मात्र मंदारचा किंगफिशर पक्षी रॉकेट मध्ये बसून इकडे तिकडे न पळता डायरेक्ट वर सुसाट उडायला लागला. आता मात्र घड्याळात 12 वाजले. शेट्टी अण्णाने बार बंद करायला घेतला. मंदारने एवढी पिली होती की मंदारला धड काहीच रस्त्यात दिसत नव्हतं. मंदार चालत चालत अचानकपणे रस्त्यावर एकटाच भटकत होता आणि जवळ-जवळ 2 लिटर दारू आणि 2 लिटर पाणी प्यायला असल्यामुळे त्याला काय करावं सुचत नव्हतं. आणि तो एका बंगलोच्या आडोशाला उभा राहिला. लघुशंक करू लागला आणि आपला कार्यक्रम आटपून मंदार पुढे पुढे जायला लागला. मागे पाहतो तर काय अचानकपणे माणसाचा घोळका त्याच्या मागून येताना त्याला दिसला. त्याला काय करावं काहीच कळत नव्हतं. तरीही बिचारा मंदार हळूहळू पळू लागला होता. तो घोळका एकाकी मंदार समोर येऊन थांबला. त्यातला एक मंदारला विचारू लागला, अरे हे येडायच का रे? किती पळायला लावतो? अरे दमलो ना आम्ही. दुसरा बोलतो, हे भाई तू पण पार्टी ना? त्यातला मंदारला काहीच कळत नव्हतं. तो होकार देत मान डोलवायला लागला. तेव्हा सगळे खुश होतात. एक जण विचारू लागतो, कोणती पार्टी? मंदार आपसुकपणे म्हणतो, सुषमा. लोक आपल्याकडेच बोलायला लागतात. चायला कोणती पार्टी रे? आणि कधी आली? आपल्याला कसं नाही माहिती या पार्टी बद्दल? भाई पोझिशन काढाय सुषमाची. ए भावा सांग ना, अरे कोण आहे सुषमा आणि नेमकी काय करते? मंदार हसत म्हणतो, दारू देते ती. त्यातला एक, अच्छा बघितलं ना, दारू देऊन लोकांना आपल्याकडे करतात लोक. आपल्याला पण त्याच्या पार्टी जायला पाहिजे होतं ना. त्यातला एक गप्पा करत अजून विचार, नेमकी काय करते ही सुषमा दारू पाजून? मंदार गोंधळत बोलतो, घरी पाठवते. एक जण अजून बोलतो, घरी पाठवते, बाकी काही नाही. कमाल आहे, काहीच करत नाही ती. कशाला काय करायला पाहिजे तिने? पैसे देतो ना आम्ही, शेट्टी अण्णाला आम्ही पैसे देतो. एक जण उगाच त्यांच्या समोर शायनिंग. मला वाटलं ही शेट्टी अण्णाचीच पार्टी. ज्या आईला शेट्टी लोकांना दारू पाजून स्वतःकडे वोट्स घेऊन घेतो. त्याला ना एके दिवशी कॉलला पाहिजे चांगला. मंदार हे ऐकतो आणि गांगरतो, शेट्टी अण्णा वोट्स? एक मिनिट, काय संबंध आहे सगळ्यांचा? अरे बाबांनो, बार मध्ये पैसे देऊन वोट कसे काय मागायचे? सगळे एकत्र विचारतात. बार? मंदार म्हणतो, हो बार. अरे शेट्टी अण्णा सुषमा नावाचा बार चालवतो, त्यात तो वोट का मागेल ना? सगळे डोक्याला हात मारा. आईच्या आवाज याच्या. अरे चू तिच्या माणसा, कधीपासून तू सुषमा बार बद्दल बोलत होतास? मंदार बोलतो, हो तुम्हाला काय वाटलं? त्यातलं एक, काय वाटलं म्हणजे? अरे तू काय केलंस लक्षात येतंय का तुझ्या? मंदार गोंधळत विचारतो, काय केलं मी? एक जण, अरे तू मागाशी कशावर मुतलास ते माहितीये का तुला? कशावर? मंदार भोळीपणाने विचारतो. दुसरा, अरे तू त्या शक्तीवादी पार्टीच्या सरंजामेच्या बॅनरवर मुतलास. तो सरंजामे आमचे हरवणारे नेते आप्पासाहेब ह्याच्या अपोजिटला उभा आहे. याची तर काशी केली पाहिजे आपल्याला. एक काम करशील आमचं? मंदार म्हणतो, काम चालेल ना, करतो मी. एक माणूस, ऐक, सरंजामेच्या बंगलो खाली जायचं आणि शिव्या द्यायच्या बरं का त्याला. घाण शिव्या द्यायची आणि घरावर दगडी मारायची. त्याचा माज वाढ चाललाय. आम्ही केलं ना तर कळेल ना ते, त्यामुळे तूच करू शकतो. मंदारचा सगळा प्रकार लक्षात येतो. तेव्हा बोलतो, आई शपथ, हे सगळं असं करायचंय? आपल्याला नाही जमणार बाबा, सॉरी मी निघतोय. त्यातला एक जण मंदारची कॉलर पकडून त्याला समोर आणतो. ए भाड्या, असं केलं नाही ना तर त्याच्या कार्यकर्त्यांना तुझ्या धबधब्याच्या कार्यक्रम बद्दल सांगून टाकेल. कळलं का? असा नाही पकडला गेला की मारच खाणार आहेस तू. मग आमचं कायम करून जा, बघू. वाचलास तर वाचलास तू. मंदारला काय करू आणि काय नको असं होतं. तू काहीच रिॲक्ट करत नाही. तितक्यात ही सगळी माणसं मंदारला त्यांच्या ओमनी गाडीत बसवतात आणि सरंजामेच्या बंगलोकडे जायला निघतात. मंदार त्या गाडीतच विचारतो, मी तुमचं काम करणार आहे, थोडंसं जरा इज्जत द्या मला.